इंडियन आर्मी ग्रुप सी भरती 2024-25 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आहे। इंडियन आर्मी ग्रुप सी ची भरती चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि 625 जागांसाठी ही भरती निघाली। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि ही जी भरती आहे इंडियन आर्मी ग्रुप सी ईएमई, तर ही जी भरती आहे ऑफलाईन ही भरती आहे। ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचे आहे, त्याचबरोबर आपल्याला पोस्टाने जे विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे हे पाठवायचे, ठीक आहे, कशा प्रकारे आपल्याला यामध्ये फॉर्म भरावा लागणार आहे, तर संपूर्ण ए टू झेड माहिती मी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून तर पोस्टाने पाठवण्यापर्यंत सर्व प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर याची संपूर्ण माहिती सांगणार आहे, फॉर्म कसा आपल्याला भरायचा आहे, ठीक आहे, कोणकोणत्या चुका करायच्या आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। सर्वात अगोदर तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी घ्यावा लागणार आहे जाहिरातीमधून, आणि आपण जे टेलिग्राम ग्रुपवर तो हा फॉर्म टाकलेला आहे ऍप्लिकेशन फॉर्म। तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचा, इथंचा ऍडव्हर्टीज नंबर आहे की इथंचा तो नंबर टाकायचा, या ऍडव्हर्टीजचा 10-3 हे काय ह्या जेवढा आहे तेवढा। त्यानंतर इथंचा काय म्हटलाय की इथं युनिट टेब या ठिकाणी म्हटलाय, इथं काय म्हटलंय तर पहा युनिट ऍड्रेस, तर तुम्हाला कुठं फॉर्म पाठवायचा आहे तर पहा आता या ठिकाणी बरेच या ठिकाणी सेंटर आहे। जसं मला जे या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिकले टाकायचं होतं, बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे बा कमांडंट आर्टिलरी, तर देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी मला पाठवायचा होता। आणि इथं सध्या जागा होत्या ह्या ट्रेड्समॅन बेटच्या पण जागा आहे, याच्यापैकी कुकचं पण आहे, ठीक आहे। तर मी या ठिकाणी पाठवला, तुम्हाला कुठे पाठवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तो ऍड्रेस टाकायचा आहे, ठीक आहे, हे या ठिकाणी। तर मला या ठिकाणी म्या इथंसा टाकला, इथंसा मला फॉर्म टाकायचा आहे देवराळी सेंटर नाशिकले, तर मी इथंसा हे लिहून घेतला, या पुरा ऍड्रेस लिहला इथंसा, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं एक फोटो चिपकावा लागणार आहे। फोटो चिपकवल्यानंतर इथंसा पहा काय लिहिलंय, तर पहा इथं लिहिलंय पोस्ट अप्लाय फॉर, तर आपलं या ठिकाणी म्हणजे कोणत्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा, तर पहा मी ट्रेड्समॅन बेटसाठी फॉर्म भरलाय, ठीक आहे। बघू शकता इथं ट्रेड्समॅन बेट नाव मी लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्हाला दिसत असेल ट्रेड्समॅन बेट। आणि या वर्कशॉपचं नाव लिहावं लागणार आपल्याला शॉर्टकटमध्ये, ठीक आहे, वर्कशॉप देवराळी सेंटर नाशिक मी या ठिकाणी हे लिहिलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं, इथं फादर नेम लिहायचं आहे, ठीक आहे, इथं बाबाचं नाव आपल्याला लिहावं लागणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आईचं नाव लिहावं लागणार आहे, आईचं नाव लिहिलं, ठीक आहे। त्यानंतर इथं काय म्हटलंय डेट ऑफ बर्थ, तर आपली जन्मतारीख आपल्याला इथं टाकायची आहे, तर जन्मतारीख मी या ठिकाणी टाकलेली आहे मायली। आता इथं काय म्हटलंय की इथून आपल्याला म्हणजे किती वर्षाचं झालं आपण, तर हे आपल्याला या ठिकाणी टाकायला लावलेलं आहे। तर आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसते की हे कसं चेक करायचं आहे, तर तुम्ही बघू शकता हे तुम्ही या ठिकाणी ॲप जर तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉल केलं एज कॅल्क्युलेटरचं, तर यामध्ये तुम्हाला बघू शकता या ठिकाणी तुम्हाला इथं आपली जन्मतारीख टाकावं लागणार आहे, पण आहे ते, ठीक आहे। तर जे पण जन्मतारीख आहे हे मी या ठिकाणी टाकल्याने इथं कॅल्क्युलेट करत आहे, तर इथं पूर्ण आपल्याला इथे 24 वर्ष 6 महिने 29 दिवस, तर हे या ठिकाणी आपल्याला पूर्ण तारीख या ठिकाणी टाकायचे किती दिवस झाले आपल्याला। आणि हे झाल्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी इथं विचारलाय, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, इंडियन लिहायचं आहे। आपला इथं रिलिजन धर्म विचारलेला आहे, तर आपल्याला इथं धर्म टाकायचा आहे, तुमचा जे पण असं हिंदू झालं, मुस्लिम असो, बौद्ध झालं, सिख इसाई जे पण असेल। त्यानंतर आपल्याला इथं ऍड्रेस सांगितलाय, तर या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस टाकायचा, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी परमनंट ऍड्रेस, तर तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, ठीक आहे। तुम्ही जर कोणत्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले असेल आणि तुमचा परमनंट नंबर असेल, तर ज्या ठिकाणी तुम्ही आता कंडिशनला आहे तर तो या ठिकाणी ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे, ठीक आहे। किंवा मग तुमचा जो एकच ऍड्रेस आहे, तुम्ही एकाच ठिकाणी राहता, तर इथं जो ऍड्रेस टाकलाय तो सुद्धा तुम्हाला इथंच ऍड्रेस टाकावा लागणार आहे, ठीक आहे। तर एवढं समजलं तुम्हाला। आता हे समजल्यानंतर एवढं हे झाल्यानंतर आपल्याला हे फॉर्म पलटावं लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा काय लिहिलंय, तर इथं आपल्याला काय म्हटलंय, इथं आपल्याला जे पदाबद्दल माहिती टाकायची, ठीक आहे। तर आपल्याला भले या ठिकाणी 10वीच्या बेसवर फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। तर ही जी भरती हे 10वीच्या बेसवर आहे, तर ट्रेड्समॅन बेटचं जे पद आहे तर हे 10वीच्या बेसवर आहे ट्रेड्समॅन बेटचं। तर याच्यासाठी मी इथं शिक्षण 10वी पास इथं लिहिलाय, आणि मी किती कोणत्या वर्षी पास झालो हे 2016 मध्ये लिहिलाय, आणि आपल्या बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव इथं टाकायला लावलाय, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला 10वी मध्ये किती पर्सेंटेज भेटले, तर हे इथं पर्सेंटेज टाकायचे। त्याचबरोबर आपल्याला ग्रेड कोणता भेटला, तर ग्रेड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय या ठिकाणी खाली यावं लागणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला कागदपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे। तर पहा हे जे कागदपत्र आहे हे आपल्याला पोस्टाने पाठवावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा याचे झेरॉक्स, ठीक आहे। तर 10वीचं मार्कशीट आहे एका बॉक्समध्ये लिहावं लागणार आहे, बघू शकता तुम्ही इन्क्लूज
इन्क्लुसर याच्यामध्ये 10वीचं मार्कशीट, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, डोमिशियल झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं आणि 2 फोटो. ठीक आहे. तर एवढं आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टाकायचं एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एवढं टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व आपण टाकलं तर ह्या एक एक झेरॉक्स सुद्धा आपल्याला ह्या ज्या आपण इथं झेरॉक्स दिले ह्या सुद्धा झेरॉक्स आपल्याला त्या लिफाफ्यामध्ये टाकावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे एवढं सर्व झाल्यानंतर आपल्याला फॉर्म पलटवायचा आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल इथं आधार कार्ड नंबर विचार. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी लिहायची आपल्याला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी UR असाल तर UR, SC, ST, OBC, EWS, त्याचबरोबर एक्स-सर्व्हिसमॅन जे पण तुमची कॅटेगरी आहे तर हे कॅटेगरी आपल्याला ज्या विद्यार्थी मित्रांनो इथं टाकायचे आहे. SC असाल तर SC, ST असाल तर ST. ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पेज पलटवणार आहे. या ठिकाणी पहा हे शेवटलं पेज आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ह्या पेजवर लिहिलेलं आहे ऍडमिट कार्ड. ठीक आहे. तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे तर इथंच आपल्या पदाचं नाव लिहायचं आहे. ट्रेड्समॅन मेट या ठिकाणी पद जे पण पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर हे पद या ठिकाणी टाकलाय. त्यानंतर युनिटचं या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकटमध्ये नाव लिहायचं आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपलं इथं हा कॅन्डिडेट ऑफ नेम ऑफ कॅन्डिडेट इथं आपलं नाव लिहायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर इथं आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. डेट ऑफ बर्थ टाकली त्यानंतर आपल्याला इथं मदर नेम विचारलेलं आहे तर इथं आपल्याला आईचं नाव आपल्याला टाकायचं आहे. ठीक आहे. इथं फादर नेम विचारलंय तर फादर नेम इथं टाकू शकता बाबाचं. ठीक आहे. बघू शकता तुम्ही इथं फादर नेम तुम्हाला टाकायचं आहे. मी फादर नेम या ठिकाणी टाकलेला आहे. त्यानंतर पहा इथं आपल्याला एक फोटो चिपकावा लागणार आहे. ठीक आहे. फोटो चिपकवल्यानंतर आपल्याला जे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विलेज विचारलेला आहे आपलं जे पण गाव असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर तहसील जे आहे ते आपली ते तहसील या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर जे डिस्ट्रिक्ट झालं, स्टेट झालं, त्याचबरोबर स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र टाकायचं आहे. पिनकोड आपल्याला टाकावा लागणार आहे. तुमचा मोबाईल नंबर झाला, ईमेल ID हे सर्व आपल्याला टाकायचं आहे. तर हे सर्व झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो बस एवढाच आपल्याला हा फॉर्म लिहायचा आहे. मी जसा भरला तसा. ठीक आहे. आणि हे सर्व जे असं आपल्याला हे जोडावं लागणार आहे फॉर्म. ठीक आहे. त्यानंतर जे आपल्याला 2 लिफाफे या ठिकाणी लागणार आहे. 2 लिफाफे आपल्याला जे हे पोस्ट ऑफिस मधून आपलं स्टेशनरी मधून तुम्हाला हे लिफाफे भेटणार आहे 2. ठीक आहे. तर ह्या लिफाफ्यामध्ये आपल्याला कसं नाव लिहायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हा जो वरचा लिफाफा आहे तर इथं आपल्याला लिहायचा आहे अप्लिकेशन फॉर द पोस्ट वेअर ट्रेड्समॅन मेटचा या ठिकाणी पट टाकलेला आहे इथं भरायचा येतं. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे 2 लिहायचं आहे. 2 लिहिल्यानंतर इथं हा ज्या पत्त्यावर आपल्याला पाठवायचा आहे. ठीक आहे. मला या ठिकाणी पाठवायचा आहे. बघू शकता तुम्ही देवराळी सेंटर नाशिकला ह्या सेंटरवर मला पाठवायचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे सेंटर आहे बघू शकता कमांडंट आर्टिलरी स्टॅटिक वर्कशिप देवराळी सेंटर नाशिक महाराष्ट्र. तर हा पत्ता मी या ठिकाणी टाकून दिलेला बघू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी टाकायचा असेल तर तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागणार आहे. ठीक आहे. बस एवढंच लिहायचं आपल्याला. आणि एवढं झाल्यानंतर जे आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो एक आणखीन एक लिफाफा भेटणार आहे. तर हे 2-2 रुपयाचे लिफाफे तुम्हाला स्टेशनरी मधून भेटणार आहे. ह्या 2 रुपयाचा भेटते, ह्या 2 रुपयाचा भेटते. ठीक आहे. तर हे आपल्याला एक लिफाफा लागणार आहे. तर हा लिफाफा आपल्याला काय करावं लागणार आहे या लिफाफ्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे बघू अप्लिकेशन फॉर द पोस्ट इथं सुद्धा आपल्याला असं लिहायचं आहे. त्यानंतर आपलं ट्रेड्समॅन मेट जो पण आपण पदासाठी भरायचा आहे फायरमॅन मध्ये असेल तर फायरमॅन. ठीक आहे. जे तुम्हाला वाटते ते. त्यानंतर इथं आपल्याला लिहायचं आहे 2 मध्ये आपलं लिहायचं आपलं पूर्ण नाव इथं लिहावं लागणार आहे. पूर्ण नाव लिहिल्यानंतर खाली आपल्याला ज्या पत्ता लिहायचा आपलं ॲट पोस्ट तर तुमचा जो पण पत्ता असेल विद्यार्थी मित्रांनो तो पत्ता आपल्याला इथं लिहायचा आहे. मी सध्या माझा पत्ता लिहिला नाही टाकला नाही मी सध्या. ठीक आहे. तर तुम्ही आपापला पत्ता या ठिकाणी टाकून द्या. ठीक आहे. तर हे एवढं सर्व झाल्यानंतर आपल्याला ह्या लिफाफा घ्यावा लागणार आहे आणि ह्या कायच्यात टाकावं लागणार आहे ह्या लिफाफ्यामध्ये टाकावं लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या लिफाफ्यामध्ये आपल्याला फॉर्म टाकून द्यावं लागणार आहे. तर बघू शकता मी ह्या फॉर्म टाकून दिला ह्या लिफाफ्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर जे आपण फॉर्म भरला. ठीक आहे. हा जो फॉर्म भरला आपण तर हा फॉर्म आपल्याला इथं स्टॅपलर वगैरे लावायचा आहे आणि याला आपल्याला जे झेरॉक्स जोडायचे आहे. ठीक आहे. तर ह्या बघू शकता हे जे आपण इथं झेरॉक्स दिल्या तर ह्या झेरॉक्स आपल्याला इथं जोडावं लागणार आहे. ठीक आहे. तर याच्यासोबत झेरॉक्स जोडा ह्यावाल्या आणि 2 फोटो तुम्हाला या ठिकाणी आणखी या लिफाव्यामध्ये 2 फोटो टाकायचा आहे. हे सर्व झेरॉक्स आपल्याला याच्यात टाकायचे आहे. ठीक आहे. तर मी याच्यात ऑलरेडी जे आहे झेरॉक्सचा टाकलेला विद्यार्थी मित्रांनो 10वीचं मार्कशीट झालं. ठीक आहे. मी जे तुम्हाला सांगितलं ते झेरॉक्स आपल्याला असे टाकायचे आणि फॉर्म असा टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. आणि हे असं करायचं आपल्याला आणि तिकीट वगैरे सुद्धा आपल्याला लावावं लागणार आहे. तर ते पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला सांगणार आहे कुठं तिकीट लावावं लागते काय लावावं लागते. ठीक आहे. तर असं याच्यात टाकून देत आहे ह्या लिफाव्यामध्ये
पोस्टामध्ये आणि हे आपल्याला जे घेऊन जायचं आहे आणि पोस्टामध्ये आपल्याला जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये. तर स्पीड पोस्ट तुम्ही हा पाठवू नका, ठीक आहे. स्पीड पोस्ट पाठवू नका, तर पोस्टामध्ये जा आणि साधारण या ठिकाणी त्यांना म्हणा की मला पोस्ट ऑफिसमध्ये हा फॉर्म पाठवायचा आहे बरं या पत्त्यावर, ठीक आहे. तर ते तुम्हाला बरोबर पाठवून देते. त्यांनी म्हटलं स्पीड पोस्ट पाठवू का, तर स्पीड पोस्ट नका पाठवू म्हणा, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या पोस्ट ऑफिस ते पाठवू शकता फॉर्म, ठीक आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर भेटणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.